हाय मित्रांनो, तर स्वागत तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही चाललेलो आहे डॉक्टरकडे। तर आमची 5:30ची अपॉइंटमेंट आहे। तर याचं कारण म्हणजे काल रात्री बाबूला म्हणजे अचानक ताप वगैरे आला आणि लूज मोशन स्टार्ट झालं। तर आता 5:30 वाजता आम्हाला बोलवले त्यांनी। तर बाबू बघा इथं काय गाडीची डिक्की काय करायला वाटतं, त्याच्या हातीत जशी चावी मिळेल ना तसं मग तो का आणि कुणाला ऐकत नाही। मग डिक्की चालू कर, डिक्की उघड असं त्याचं मग ते। तर आता आम्ही चाललो आहे बघूया। आता ॲक्च्युली लेट झाला आम्हाला, मग आता काय करणार बघूया। वेटिंग लिस्टवर जर बसावं लागलं तर बसायचं आणि काय करणार। तर क्लायमेट पण जरा थंड होतं आणि ही दोन्ही पोरं माझी कशीच ऐकना। छोट्या बाबूला स्वेटर घातलं की तो एकदम रडा लागला असा, मग तशीच शॉल घेतली। आणि ह्यो मोठा मुलगा तरी त्याला काहीच नको। तर आता आम्ही पोचलो बघा। हे आता मॉल आहे, म्हणजे मॉलाच्या वर असं 3rd फ्लोअरवर आहे ती डॉक्टर। एकदम चांगली। मोठ्या मुलग्याला सुद्धा आम्ही ती इकडंच आणले, दाखवत होतो पहिली। तर ही लिफ्ट बघा, याला आमच्या बाबूला तरी थार नाही, कधी एकदा बटन उघडतो आणि कधी एकदा पोचतो असं त्याचं होतंय। तर मॉलमध्ये काय गर्दी काय दिसेना आज कोणाची। तर आता मी चाललो बघा। ॲक्च्युली खूप गर्दी असते डॉक्टराकडं, खरं आज तेवढं काय जास्त लोक दिसेना बाहेर। मग आता मी बसलो बघा, क्लिनिकात पोचला आम्ही। तर गर्दी पण काय नव्हती, आम्हाला टेन्शन होतं मग त्याला लेट बीट झाला तर मग काय करणार, कारण एकदा खूप गर्दी असते डॉक्टराकडं। तर आमचं काम बघा झालं आहे। डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या पोटात जरा म्हणजे हे झालं आहे म्हणून, गट बॅक्टेरिया, बाकी काय नाही। तर त्याच्यासाठी ते अँटीबायोटिक दिलं आहे आणि जास्त काय सांगा आणि बाकी ॲक्टिव्ह आहे तो। तर म्हटलं आता बाजारात तसंच जाऊन येऊया, कारण बाबूसाठी पण काय काय घ्यायचं होतं, गाजर वगैरे, कणगी। मग इथं बाजारात बघा, आज आमचा शुक्रवारचा बाजार। तर आता टाईम वाजलेला आहे 7:30 आणि आता आम्ही पोचलो। तर डॉक्टरांनी सांगितले की जरा पोटात त्याच्या बरं नाही म्हणून। तर हे पाहता आहे राहून आणि बाकी काय नाही, फक्त अँटीबायोटिक दिली आणि 6 महिने झाल्यानंतर कॅल्शियम सुरू करायचं असते ना, ते दिलं आहे। बाकी आणि काय नाही, तसं बरं आहे म्हणून सांगितले। तर आता त्याला आंघोळ वगैरे घालणार आणि मेडिसिन वगैरे खूप दिले डॉक्टरांनी बघा। हे मेडिसिन दिलेले आहेत, हे गट बॅक्टेरिया स्ट्रॉंग व्हायसाठी, हे कॅल्शियम आणि हे अँटीबायोटिक। तर बाबू तसा ॲक्टिव्ह आहे, बाकी काय नाही। तर हा ब्लॉग मित्रांनो इथंच एंड करते। तुम्हाला हा ब्लॉग आमचा आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि भेटूया उद्या पुन्हा नवीन ब्लॉगर। आता